बघा, 115 विद्यार्थ्यांमध्ये 69 वाटप करण्यात आलेत. प्रत्येक मुलांपेक्षा 50 पैसे कमी मिळाले. प्रत्येक मुलीला मिळालेल्या पैशाच्या दुप्पट पैसे मिळाले असतील तर वर्गातील मुलींची संख्या प्रश्न सोडायचा कसा सर? लेकरांनो, प्रश्न कोणताही असो, प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, सापडतो. तर एक गोष्ट इथं, हा प्रश्न सूत्र समीकरणाच्या सहाय्यानं सुद्धा सोडता येईल, परंतु थोडासा लेंदी ठरतो. हा प्रश्न मिक्सचर ॲलिगेशन म्हणजे मिश्रण गुणोत्तर या प्रकरणावर आधारित प्रश्न सोडवण्यासाठी ज्या पद्धतीचा क्रियाकलापाचा अवलंब आम्ही करतो त्या मिक्सचर ॲलिगेशन पद्धतीचा अवलंब इथं करा. जसं की मुली म्हणजे याला आम्ही इंग्रजीमध्ये गर्ल्स म्हणतो आणि मुलं म्हणजे बॉईज. गोष्टी लक्षात घ्या. गणितानं दर्शवलेल्या बाबी काय? गणित म्हणते प्रत्येक मुलांपेक्षा 50 पैसे कमी मिळाले. जर समजा या मुलाला 1 रुपया मिळाला असेल तर याचा अर्थ असा होतो की या मुलीला 50 पैसे कमी मिळाले, म्हणजे हिला मिळालेली रक्कम 50 पैसे. आता हा जो रुपया आहे लेकरांनो, हा रुपया म्हणजे 1 रुपयामध्ये 100 पैसे असतात. प्रत्येक मुलांपेक्षा 50 पैसे कमी मिळाले. लक्षात घ्या, मुलापेक्षा 50 पैसे कमी. मुलाला जर 100 पैसे म्हणजे 1 रुपया मिळाला असेल तर मुलीला 50 पैसे मिळाले. उत्तराप्रत पावलं टाकायचे कसे सर? इथं लेकरांनो, एकूण वाटप झालेली रक्कम आहे 69. वाटपाची रक्कम, गोष्टी इथं लक्षात घ्या. वाटपाची रक्कम किती आहे? 69 रुपये. याला जर पैशामध्ये कन्व्हर्ट केलं, 1 रुपयामध्ये 100 पैसे असतात, 69 रुपयाचे एकूण पैसे किती? तर त्याचं उत्तर प्राप्त होते 6900 पैसे. आता हे 6900 पैसे आणि याचा वाटप झालेला आहे 115 विद्यार्थ्यांमध्ये, म्हणून भागीला 115. लक्षात घ्या, हा संपूर्ण जर भाग तुम्ही दिला तर हा भाग 60 न जातो, म्हणजे 60 पैसे हे एक मध्यमान प्राप्त व्हायला लागलं. लक्षात घ्या, म्हणजे वाटपाची सरासरी म्हणून हे इथं जे मी असं काही आकृती काढली, मध्यभागी केंद्रस्थानी हे आपलं प्राप्त झालेले उत्तर आहे 60 पैसे. इथं मांडा वाटपाची ही सरासरी म्हणून, मध्य म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा. आता या 100 पैशातून हे 60 पैसे लेकरांनो वजा करा, उत्तर 40. या 50 पैशातून 60 पैसे वजा होत नाहीत, उलट करा. 60 पैशातून 50 पैसे वजा करा, उत्तर 10. आता हे 40 आणि 10 हे जे अंक प्राप्त झाले, या प्राप्त झालेल्या 40 आणि 10ला संक्षिप्त रूप द्या, म्हणजे हे शून्य कटल, हे शून्य कटल. म्हणजे वाटपाचं गुणोत्तर काय? वाटपाचं गुणोत्तर, याला वाटपाचं गुणोत्तर म्हणल्यापेक्षा मुलीचं आणि मुलाचं गुणोत्तर, मुलीचं आणि मुलाचं, वर्गातील मुलीचं आणि मुलाचं गुणोत्तर काय आहे? तर लेकरांनो, 4:1 हे गुणोत्तर सापडते. म्हणजे वर्गातील मुली गुणोत्तर स्वरूपात 4, वर्गातील मुले गुणोत्तर स्वरूपात 1. आम्हाला जो मुख्य प्रश्न विचारला की वर्गातील मुलींची संख्या, तुमच्या आता उत्तराकडे लक्ष द्या. वर्गातील मुलींची संख्या, वर्गातील मुलींच्या संख्येचं गुणोत्तर आहे लेकरांनो 4. अंशस्थानी मांडा, छदस्थानी या दोन्हीही मुलगा आणि मुलगी यांच्या गुणोत्तराची बेरीज असते. 4 आणि 1 5. इथं गुणीला वर्गातील एकूण पट संख्या म्हणजे एकूण विद्यार्थी 115, हे अशा पद्धतीचं मांडणी करा. हा भाग जातो लेकरांनो 23 न, म्हणजे 4 गुणीला 23 हा गुणाकार 23 चूक 92 मुली हे तुमच्या
विचारल्या प्रश्नाचं उत्तर. वर्गातील मुलींची संख्या किती सर? 92 मुली. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं, सोबत गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या विविध समस्या तुम्हाला विचारता याव्यात करिता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल. ओके. मिश्रण गुणोत्तर संकीर्ण प्रश्न संच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.